आता गोल्डन टेम्पल त्या साईडला आहे एक्झॅक्टली. आणि इथून आलाय तर जलियावाला बाग आहे. हे कोण विसरणार नाही आपला इतिहास जलियावाला बागचा. आपण जाऊन एक्सप्लोर करूया आता. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. इथून जनरल डायरनी फायरची ऑर्डर दिली. केसी पिक्चर नाही बघितला तर नक्की बघा. त्याने सर्व काय दाखवलंय. हाच तो स्टँड आहे. हीच जागा आहे. इथून फायर केलेली हर एक जागेवरती. तर इथं आपला खूप मोठा इतिहास आहे. गार्डन बनवले. आता हे बघून आहे ना म्हणजे अंगाला अक्षरला काटे बरं गूजबम्स आलेतात की ते कसा फायर केला असेल. इथं सर्व पब्लिक गॅदर झालेली. बैसाखीचा दिवस होता. एक सण असतो पंजाबी लोकांमध्ये सोनाली. तर इथं सर्व मेला बिला सर्व एक टुगेदर झालेली ते साजरा करायला. आणि त्यावेळी इथं ओपन फायर केलेली. तर हीच पुरी प्लेस ओपन फायर आहे. इथं काय दिवस असतील ते. आणि ही समोरची ती बावडी आहे. सर्व पब्लिक धावत त्या बावडीजवळ गेलेली. दिवाळी चढत होती वाचायला. त्या बावडीमध्ये अर्ध्यांनी जीव दिली नाही पण मोस्टली तर कोणच नाही वाचलेलं. जेव्हा जे फायर क्रीज हे झालेलं ना सोनाली तर मोस्टली कोणच नाही वाचलेलं. ॲज पर ब्रिटिश रेजिस्ट्रेशन काहीतरी ते बोलतात की 2000 माणसं इथं शहीद झालेली. पण असं नाही आहे. आपण इतिहास बघायला गेलो तर 2000 नाही 10,000च्या वरती माणसं इथं जमा झालेली. त्यावेळी शहीद झाले. तर ब्रिटिश ऑलवेज साले खोटाटे चोर. तेव्हा पण खोटं बोलले आता पण खोटंच बोलले. हीच ती बावडी आहे जेव्हा जनरल डायरने ओपन फायर केलेली. तर लोक याच्यामध्ये उड्या मारत होते. तर ही एवढी डीप आहे बघा ना. खूप डीप आहे. कॅमेरा जस्टिस नाही करणार. ही बावडीला आता कवर केलेलं आहे. असं काय तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एकदा तरी. नाही काच आहे म्हणून हे नाही करणार. इथून सर्व पब्लिक धावत या वेलमध्ये झालेली बावडीमध्ये. सर्वात मोठं प्रूफ आपलं गोली फायर केली. इथे बुलेटचे मार्क्स अजून पण ठेवलेले आहेत. इथे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. 20 bullets marks by order General Dyer without any. हे बुलेटचे मार्क्स आहेत सर्व. हे वॉल्स तर आता दिसत आहेत तुम्हाला. इथं खूप छोटे आहेत. त्यावेळी खूप मोठे वॉल्स होते. तर वरती चढायला पण गेले तर खाली पडून त्यांना फायरनी गोली मारून खाली पाडत होते. बघा ना सर्वीकडे आता हे स्तंभ बांधले त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं. हे दिवाल खूप उंच होते ना. हे दिवाल टायमासारखे ठेवले आहेत. तर जे दिवाल आत्ता पण राहिले आहेत त्या लोकांनी त्याला प्रिझर्व करून ठेवले आहेत. तर तिथं पण बुलेटचे मार्क्स आहेत. पाठी पुढं जवळ जाऊन सर्वीकडे त्या लोकांनी शूट केलेली. हे पॉज करून नक्की वाचा. पण आता एवढं खुन्नस येते ना बघून. एवढं रडायला पण येते ना. बुलेटचे मार्क्स बघा. माझं तर रक्त बॉईल झालं आहे बघून. बोलाई ब्रिटिश साले चोर. हे बघा या दिवाळीच्या साडीचा प्रयत्न करत जाऊन शूट केलेले. रक्त खोलतंय आपलं आता. त्या साईडनी येऊन
इथं मंदिर बघा अजून तसंच ठेवले, ते दिवाला अजून तसंच ठेवले. ह्या दिवालावरती पण बुलेटचे मार्क्स आहेत. ही जागा एक स्वतःमध्ये वरडून लिटरली बोलते की त्यावेळी काय झालेलं, त्यावेळी काय घडलेलं आणि जे व्यक्ती शहीद झालेले. हे बघा बुलेटचे मार्क्स बघा, इथं सण साजरा करायला आलेले. हे बघा हाय तसेच आहेत अजून बुलेटचे मार्क्स. हे बघा हे मंदिर होतं, हे बघा. म्हणजे अशी बाहेर गेलेली की एका माणसाला पण नाही सोडलेलं. जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आहे का ते केसरी पिक्चर बघू शकता अक्षय कुमारचा, त्याच्यामध्ये दाखवले हकीकत. ही जागा नक्की विजिट करा आयुष्यामध्ये एकदा. तर आता ही एक्झिट आत्ता बनवले, पण जेव्हा मी एंट्री केली तिथून तेव्हा ती एकच जागा होती त्यावेळी बाहेर जायला. तर आता ही एक्झिट आत्ता बनवलेली आहे पब्लिकला बाहेर जायसाठी. आम्ही एवढा लांब आलो पंजाबला आणि श्री शहीद भगतसिंगचं हे नाही बघणार असं होणारच नाही. तर हे त्यांच्या म्युझियममध्ये आम्ही आलो इथे. आता 10-10:30 चालू होईल, आतमध्ये जाऊन फुल एक्सप्लोअर करू. वाव ऑसम आहे. मित्रांनो एक्स्ट्रीमली सॉरी, आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही अजिबात. कॅमेरा घेत होते ते लोक, काहीच काढायला भेटलं नाही. पण आतमध्ये जे पण दाखवते त्यांचा इतिहास खूप मोठा इतिहास होता. त्यांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये. भगतसिंग राजू सुखगुरू जय हो. म्यूजियम का सारा करया बाकी कसम खाती थे पहला अपन त्यांचा म्युझियम तर बघायला भेटलं नाही, पण त्यांचं घर तर आपण नक्की बघू इथं. हे हिस्टॉरिकल प्लेस होती जिथं ते राहिले आपले शहीद भगतसिंग. मी बोलताना फंबल होते त्यांचं नाव घेताना, विचार करा ना तुम्ही. त्यावेळी काहीतरी असे शूज असायचे टिकटॉकवाले. आता थोडं डेव्हलप केलेलं आहे, पण फील तर तसंच आहे. हे मिररच्या थ्रू काय दिसणार नाही, मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा. अच्छा इथून वीडियो दे. इधर उनका खुला बेड़ा है ना, इधर पंजाबी जड़ आके बैठते हैं लोग. विचार करा ना, इथं राहिले ते हिस्टोरिक प्लेस आहे यार. मस्त प्लेस, आयुष्यामध्ये एकदा व्हिजिट करा. त्यांचा इतिहास माहिती पडेल आपल्याला.